नमस्कार प्रेक्षक हो, आपण आलोय आज जुन्नरच्या शिवसृष्टी येथे. या शिवसृष्टीमध्ये प्रेक्षकांना फिरण्यासाठी पर्यटकांना खूप मोठी आणि चांगली एक इथं दृश्य ठेवली होती. पण आज आपण आलोय इथं काहीतरी तोडफोड झाल्याचं आपल्याला कळालेलं आहे, त्यासाठी आलेलो आहे पाहायला. पण इथं आल्यानंतर इथलं नगरपालिकेने हे शिवसृष्टी एवढा खर्च करून इथं बांधलेली आहे, पण आज त्याची अवस्था बघा काय झालेली आहे. हे बघा आता इथं ही अशी अवस्था असताना पर्यटक कसे फिरायला येणार, कसं काय इथलं पाहायला येणार. इथं हे गवत उगलं. अहो आत्ता पावसाळा अजून 2 दिवसही नाही झाले पाऊस चालून, तोच इथं एवढं गवत दिसतंय म्हणल्यावर याची निगा कशी राखली होती यांनी. हे बघा इथून हे लाईटीचे तोडून चोरलेले दिसत आहेत. आता हे पहा इथं साफसफाई कधी झाली असेल, आणि इथं वॉचमन असतो बरं का. आता या गोष्टीत पहा तुम्ही इथं कसं कसं काय काय ठेवलेलं आहे. अहो एवढी झुडपं इथं, आणि इथं लहान पोरांना पर्यटनासाठी आणायचं. या ठिकाणी काही एका ठिकाणी आपण पाहिलं इथं वारुळसुद्धा आहे, आणि या वारुळ असताना इथं कसं काय लोकांनी फिरायचं. इथं कोण कोण येणार याला पाहिला. पर्यटन कसं होणार इथं. इथलं आत्ता कुलूपसुद्धा चावी नव्हती याची, ही तोडलंय कुलूप, म्हणजे याची चावीसुद्धा यांनी गाळ केलेली आहेत. मग कसं काय इथं. आता इथं कोट्यवधी निधी मागील काळात नगरसेवकांनी एक चांगला उपक्रम म्हणून इथं सुरुवात केली. इथं कोणत्याच याची साफसफाई नाही आहे, काहीच नाही आहे. इथं शिवाजी महाराजांच्या जीवनावरील भरपूर प्रसंग इथं त्यांनी एक मूर्तीकृत दाखवलेले आहेत, आणि तिथली आज स्थिती बघा. इथं राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजींचं स्मारकसुद्धा आहे, आणि हे खास पर्यटनासाठी ना मोठा खर्च करून केलं होतं. आज नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळं याची स्थिती बघा काय स्थितीत आपण हे ठेवलेलं आहे. म्हणजे एवढा मोठा निधी तो आपण कशासाठी वापरला, आणि त्याची काय अवस्था ठेवली. ज्या मागील काळात ज्या नगरसेवक, नगराध्यक्ष, CEO यांनी हे बांधलं असेल, आज त्यांनी हे पाहिल्यानंतर त्यांना काय जाणवल की कशासाठी खर्च केला होता. एकीकडं नगरपालिका म्हणते आम्हाला स्वच्छतेचे पुरस्कार द्या, सगळं काय करा, आणि तदनंतर इथं काय तर ही यांची स्वच्छता. हे बघा इथं तर भेगच पडलेली, डायरेक्ट अख्खी भिंतीला भेग. पण कोणाला काही कल्पना नाही नगरपालिकेने याच्यावर काय केलं, काहीच नाही. आता नगरपालिकेचं स्वच्छता म्हणजे आरोग्य विभाग जे साफसफाईला लई सर्वात जास्त मानांकन घेणारी लोक वाटतात की यांना मानांकनाशिवाय काहीच नसतं. त्यांनी काय केलं बाबा इथं. हे बघा ही वरची इथं प्रत्येक वेळेस लहान पोरं येणार खेळायला, किंवा काय इथं लोक येणार, महिला येणार, त्यांनी काय करायचं इथं. हे पाहिल्यावर, असं पाहिल्यावर परत कोणी येणार का. नगरपालिकेने इथं साफसफाई करणं गरजेचं होतं, पण इथली सध्याची दयनीय स्थिती पहा. ते थोडक्यात अशी हे पाहिल्यावर असं वाटतं की भीक नको पण कुत्री आवरा, अशी परिस्थिती इथं दिसून येते. हे बघा याच्यावरनं कसं काही चालायचं हो. हे बघा अहो यांनी कशात गवत उगवलंय, काय झालंय हे यांच्या लक्षात तर येतंय का. यांनी तोडफोड केलेली आहे इथं सगळं काय. ही परिस्थिती पहा. आणि जर इथं अशी परिस्थिती असेल तर बाबा एवढ्या मोठ्या जागेचा, ह्या वापरलेल्या निधीचा उपयोग काय. अशा पद्धतीने इथं ही स्थिती दिसते खरी. मग इथं सिक्युरिटी गार्ड ठेवला होता, तो कशासाठी ठेवला होता, फक्त पगारासाठी का. एक मनात असा प्रश्न तयार होतो की इथं स्वच्छता नाही, साफसफाई नाही, काहीच इथं हे नाही आहे. मग इथं सिक्युरिटी गार्ड कशासाठी होता बाबा. हे बघा हे स्मारक पहा. इथं जर का लक्षच नसेल तर स्मारकाचं काय होणार आहे. बघा या स्मारकाचं काय, जर का इथं हाल अवस्था बघा इथली काय करून ठेवलेली आहे. आणि इथं जिजाऊ जयंती होती,
म्हणजे फक्त जयंतीपुरतं सुशोभित करायचं. अहो इथं झाडं उगवायला लागली. हे बघा, जर प्रेक्षकांनो इथं झाडं उगवायला लागलीत तरी यांचं लक्ष नाही. हे बघा, म्हणजे किती स्वच्छता. आपली नगरपालिका, जुन्नर नगरपालिका ही किती झाडांवर प्रेम दाखवती. त्यांनी स्मारकातही झाडं लावली. बाबू हे बघ, हे कुंड्यात झाडं नाही आहेत, कुंड्यात झाडं नाही आहेत, पण बाकीकडे सगळीकडे झाडं आहेत. आणि मग कुंड्या कशासाठी ठेवल्या? माती टाकून ठेवल्याशिवाय. हे बघा, आता ही नेट कशाला टाकली इथं? त्यांच्याच मानवनी. आता इथं जुन्नर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व काही नगरसेवक आहेत. आपण त्यांच्याशी बोलू की काय प्रकार घडलेला आहे. नगराध्यक्ष मॅडम आपण आलेले आहेत इथं. असं कळालं होतं इथं तोडफोड झालेली आहे. काही ठिकाणी तोडफोड दिसतीये, विजेची चोरी दिसतीये, CCTV इथं एक होता जुना, तो दिसत नाहीये. इथले लॅम्पही फुटलेत. हा, लॅम्प ते सर्व काही फोडलेलेच दिसत आहेत. आत्ता सध्या इथली स्थिती पाहता आपण जो मागील काळात मोठा निधी इथं वापरला, ह्या जागेचं पण हे केलं, पण तो सगळा धुळीस मिळालेला दिसून येतोय. हो, इथे वॉचमॅन पण होते म्हटले पहिले, पण आता काही ते दिसत नाहीये. सगळं इकडं आम्हाला कालच कळलं की सगळी तोडफोड केलेली आहे इथं कोणी येऊन. त्यामुळे आम्ही इथं पाहायला आलो सगळं काय चाललेलं. नाही, तोडफोड केली मान्य आहे. इथं वॉचमन होता, तर मग वॉचमन काय करत होता? हा ना, तर ते आम्ही आलो तर इथे लॉकच होतो. परत हा, लॉक होतं. ते लॉकही तुमच्या तोडलं ते. हा, मग जर का नगरपालिकेच्या हद्दी अखत्यारीत असलेल्या वस्तूंच्या जर का तुम्हाला लॉक तोडायला लागते, हो. मग या चाव्यांचं तुम्ही केलं काय? या चाव्या कसं काय बाबा हरवल्या? ते भोसलेंकडे होते चार, त्यांच्याकडेच दिले. भोसले असे कोण आहेत की बाबा त्यांच्याकडेच सगळ्या चाव्या त्यांच्याकडेच असतात? आता हे सिओनचं नियोजन असतं सर. हे सिओनचं नियोजन असतं. आता जनतेने आपल्याला निवडून आणलेले दिलेले त्यांचे प्रश्न सोडवणे. सगळं नियोजन कसं लावायचं. नाही, ही पाहणी केली का तुम्ही? जरा पाहिलं का इथला कचरा काय आहे? कचरा आहे इथे, तोडफोड केलेली, दिव्याचं पण तोडलेलं आहे तिकडे. इथं जर का पर्यटनासाठी आपण हे केलेलं आहे, तर मग लहान मुलं इथे येणार, महिला येणार संध्याकाळी दमून खेळायला वगैरे, मग त्यावेळेस त्यांना याच्यात खेळायला लावायचं का? इथं साप निघल, काटे कुटे काय आहेत खाली, तर याच्यापेक्षा डेंजर. सगळीकडे गवत उगवले, जे पाहायला लोक येणार. वॉचमॅनला ठेवलंय, त्याचं काम होतं इथं व्यवस्थित पाहणं करणं. मला असं एक जाणवतंय की वॉचमन फक्त पगारासाठी ठेवला होता का इथं? कारण का नाही चावी याची. हो, नाही चालेल. गेल्या काही महिने हे बंदच दिसतंय. बंदच आहे सगळं. मग याचं नक्की असं नुकसान करायचं असेल तर मग आपण असं का करतोय? नाही, म्हणूनच आम्ही इथे पाहणी करण्यासाठी आलोय. तर कुठला वॉचमॅन त्याला पण बोलवलं, तो काही इथे हजर राहिलेला नाहीये. तर त्याचं असं म्हणणं आहे की मला पगार नाहीये त्यामुळे मी बंद केलंय का. अच्छा. या आधीचे पण कित्येक वॉचमन जे होते त्यांच्याशी आम्ही नेहमी संपर्क करायचो की आज एवढा निधी खर्च करून लोकांचा पैसा आपण ह्या शिवसृष्टीसाठी लावलेला आहे. 2010च्या आधीचं हे काम आहे, वल्लभशेठ बेनके जे स्वर्गीय त्यांच्या टाईमचं हे काम. पण इतकं दुरावस्था, तेव्हा आम्ही वारंवार विचारायचो की काय होतंय. वॉचमनला इथलं कॉन्टॅक्ट करायचो, तर त्याचं उत्तर यायचं की नाही, मी इथे अवेलेबल नाही आहे. तर मग आम्ही हे विचारलं, बाबा तू काय अवेलेबल नसतो, तुमची ड्युटी आहे, तुम्ही इथे का नसता? तर त्यांनी सांगितलं की नाही, आम्हाला वेळच्या वेळी पगार मिळत नाही किंवा काय नाही. आणि ही गोष्ट थोडी आधीची आहे म्हणजे. आणि हे आधीची जरी असेल पण आत्ताची स्थिती पाहणं काय, नगरपालिकेचा आरोग्य विभाग काय करतोय? ही स्थिती खूप भयानक आहे. आम्ही ह्याचा पाठपुरावा नेहमी करतोय, नेहमी मागणी करतोय की काय, पण निराशाजनक उत्तरही मिळत आहेत प्रशासनाकडूनही असेल किंवा आज इथे जे काम करत होते त्यांना जरी विचारलं तरी त्यांचे एकच उत्तर असतं, आम्हाला पगार वेळच्या वेळी मिळाले नाही त्यामुळे आम्ही काम करत नाही. ऐका ना ताई, 2 मिनिटं ऐकून घ्या. हे जे वॉचमनचा पार्ट आहे की बाबा तो राखणदार आहे फक्त. बरोबर. इथली आतली स्थिती पहा ना. हो, या मग ही सगळ्यासाठीच आम्ही त्याच्या जबाबदार नगरपालिकेचा आरोग्य विभाग आहे का नाहीये? बरोबर. मग आता हे कोणाच्या अखत्यारीत होतं? शिवसृष्टी कोणाच्या अखत्यारीत आहे? त्यांचं इथे येऊन पाहण्याचं. आता हे बघा, इथं जर का पाहिलं सगळीकडे गवत.
नाही, कॉन्ट्रॅक्टरचा विषयच येत नाही ना इथं. नाही, आपण जेव्हा ही कोणाला सांभाळायला दिलेली आहे? देत असतो सांभाळायला की याची देखभाल व्यवस्थित झाली पाहिजे, तर त्या कॉन्ट्रॅक्टर कडून सुद्धा जे काम होतंय की नाही हे आपण- अधिकाऱ्यांनी बघणं गरजेचं होतं. ऐका ना, आपण खूप सेन्सिटिव्ह ठिकाणी आलेलो आहे. हो, खरंय. उद्या इथं महाराजांची आणि जिजामातांची मूर्ती आहे. जर का उद्या या अशा गलथान गोष्टींमुळे जर का त्यांच्या मूर्तीला काय झालं तर खूप मोठा उपद्रव होईल इथं मोठा. आम्हा सर्वांना आपल्याला म्हणजे प्रशासनाला सर्वांना सामोरं जावं लागेल आणि हे होऊ नये ही तर आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करतच आहोत. यापुढे ह्या प्रकरणाचा पूर्णतः छडा लावणं, ह्याच्यामध्ये आता हे तोडफोड दोषींवरती झाली, कारवाई करणं. ऐका ना, तोडफोड झाली, सगळं झालं. नगरपालिकेचे सीओ होते इथं, बाकी काही बांधकाम विभागातले होते, भोसले स्वतः आलते ते तोडायला, पण त्यांच्यापैकी कोणी एकाने एक पाऊल आत नाही ठेवलं. काय कारण असावं? खरं तर हा मला पण खूप मोठा प्रश्न आहे की हे सगळं काय, कारण ही आणि तुम्ही म्हणताय ना ही दुरावस्था ही आजची नाही, ही प्रशासन काळापासूनची आहे. या म्हणजे अशा मी- गोष्टींमुळे नागरिकांचं म्हणणं असं येतंय की भीक नको पण कुत्री आवरा. हो, ते तर आहेच. आम्ही त्या कारण हे बघा, शेवटी जनतेचा पैसा होता तो लावलेला आहे. आज जनतेच्या हाती जर निराशा येत असेल इथं येऊन, तर त्यांचं वाक्य काही चुकीचं नाही आणि हे वाक्य आमचं पण आहे. आम्ही इथं सेवक म्हणूनच निवडून आलोय. जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही प्रशासनाकडून काम व्यवस्थितपणे करून घेणं हे आमचं काम आहे आणि हे आम्ही करतोय आमच्या पद्धतीने. पण आम्हाला जे आता तुम्ही बघताय त्यांनी आता आत आलेले नाहीयेत, तुम्ही त्यांनाही काही प्रश्न विचारा की काय एक्झॅक्ट काय हे प्रॉब्लेम आहे. आम्ही विचारतोच आहे. नाही, राबडे साहेब दिसतात ते आहेत इथं, पण ते पाणी विभागाचे आहेत, त्यांचा इथं काहीच संबंध येत नाहीये. आता सीओ साहेब होते पण आता ते दिसत नाहीये. अवस्था तर खूप वाईट आहे. आम्ही लक्ष नेहमी देऊ आणि करून घेऊ काम. नाही, काम करून घेऊ हे मान्य आहे. तुमच्या काळात आम्हाला खूप चांगले काम होतील असं वाटतंय, पण हे झालं याच्यावर काय की एवढे चांगलं आपण लाखो कोटी रुपयाचा निधी वापरून जर का अशी स्थिती राहिली तर मग तो निधी वापरायचाच कशाला, असा एक प्रश्न तयार होतो ना. नाही, आम्ही करून घेऊ, लक्ष देऊ याच्याकडे. जे नाही, माझं तर म्हणणं आहे की आता हे शिवस्मारक आहे इथं, इथलं ज्यांच्याकडे ही याच्या जबाबदाऱ्या होत्या त्यांच्यावरही आपण कठोर कारवाई करा. मग आम्ही पुढचं चांगलं कराच, पण आत्ता ज्यांनी अशी अवस्था ठेवली. होणारच. नाही, हे जे आम्ही आता बघतोय ना त्यावर आम्ही नक्की कारवाई करू आणि पुढे जाऊन जरा नीट करायचा प्रयत्न करू, लक्ष देऊ. नाही, 100% तुमचं कार्य चांगलंच राहील, पण बाबा ज्यांच्यामुळे ही अवस्था झाली आता तिकडचं लॉनच गायब झालेलं आहे ते बघा त्या साईडचं. आणि इकडं तर अवस्था बघा, जिथं हे लॉन इथं कोण लहान मुलगा तरी खेळायला येईल का शक्यच नाही. किंवा पाहायला येईल का, किंवा पर्यटक इथं आल्यावर आपल्या जुन्नर शहराबद्दल त्यांची भूमिका काय राहणार? मोठी म्हणताय की कसं आहे, प्रशासनाचा आता लोकांचा निधी जो आहे तो इथे वापरला गेलेला आहे, त्यामुळं त्यांचा निधी चांगल्या पद्धतीने वापरावा याची काळजी आम्ही आता घेणारच आहोत. नाही, आत्ता ज्यांनी ही अवस्था तयार केली म्हणजे ज्यांच्या ताब्यात गार्डन होतं किंवा इथले बाकीचे जे आरोग्य विभाग आहे किंवा ज्यांनी इथे लक्ष नाही दिलं त्यांच्यावर काय कारवाई करणार? कारण की जर का हा महाराजांचा विषय, इथं जिजामाता आहेत आणि जर का अशी अवस्था ठेवत असतील, इथं बाजूलाच शिवनेरी किल्ला आहे जिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आणि त्यांच्याच इथं जन्म झालेल्या गावात अशी स्थिती असेल तर बाहेर काय म्हणणार? कसं आहे, आता प्रशासनाचं हे काम करायला पाहिजेलच होतं त्यांनी. आणि वारंवार आता आम्ही सगळे नगरसेवक मिळून, मी स्वतः नगराध्यक्ष, आम्ही सगळे त्यांना आता सांगण्याचा प्रयत्न हा करणार. विषय आम्ही मीटिंग मध्ये नक्की घेतो आणि जे कॉन्ट्रॅक्टर होते ज्यांच्याकडून ही चूक झालेली आहे त्यांच्याकडनं आता माहिती त्यांच्याकडून घ्या. त्यांच्यावर आम्ही सर्व नगरसेवक मिळून जी काही कारवाई करता येईल, कारण हे हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि आमची अपेक्षा ही शिवसृष्टीविषयी तरी नव्हती, कारण हे जुन्नर शहराची शान आहे. आज ही ओळख आहे. आज शिवनेरी किल्ल्याच्या समोरच आज आपल्या महाराजांची जिजाऊ मातेबरोबरची प्रतिमा आहे. म्हणजे हे सगळं निंदनीय आहे आणि हे ज्या कॉन्ट्रॅक्टरमुळे झालेलं आहे त्याच्यावर कडक कारवाई करण्यासाठी म्हणजे अध्यक्ष मॅडम नाही, कॉन्ट्रॅक्टर नसेल आणि नगरपालिकेने कोणते कर्मचारी इथे दिले असतील कामाला तर हे बघा, ह्या ज्याची चूक आहे त्याला म्हणजे त्याला ती म्हणजे सगळं होतं. म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर आहे, कर्मचारी असो, कारण हा काही साधा विषय नाहीये. म्हणजे घराच्या समोर पडलेला कचरा नाहीये की बाबा तो वेळच्या वेळी उचलला गेला नाही म्हणून तक्रार आली. हा एक मोठा विषय आहे. इथे शिवस्मारक मॅडम आहे.
आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्ही स्वतः पाहिले की याची चावी सुद्धा गाळ आहे. हो बरोबर. म्हणल्यावर किती गाळ पण आहे. आता भोसले आम्हाला आता कळलं की भोसलेंकडे सगळे चावे असतात आणि त्याच्यातही त्यांना ती चावी मिळाली नाही म्हणून त्यांनी तोडून आतलं हे आलं. तुमच्या म्हणण्यात असं आलं आता की सगळ्याच नगरपालिकेचे चावे त्यांच्याकडे असतात. सगळे असतात ते नाही माहिती मला, पण गार्डनची म्हणा आणि शिवसृष्टीची बहुतेक चावे त्यांच्याकडेच होते. तर त्यांनी प्रशासनाने पण प्रत्येकाने जर वाटून काम केलं तर व्यवस्थित होऊ शकतं ना सर. चालते, धन्यवाद मॅडम. बघा, आत्ता आपल्याशी नगराध्यक्ष व काही नगरसेविका आपल्याशी बोललेले आहेत या विषयावर. नक्कीच त्यांच्याकडून चांगलं काम होईल आणि इथला बदल लवकर दिसून येईल अशी अपेक्षा ठेवतो. नगरपालिकेने अजूनही ते करत असलेला गलथान कारभार थांबवावा व सध्या सर्व कामं व्यवस्थित करावी ही इच्छा ठेवतो. धन्यवाद. चेतन बोराडे, जनता न्यूज.